सध्याच्या क्षणाला संगीतकार कौशल इनामदार आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. कौशलजी, अत्यंत दुःख देणारी अशी ही बातमी आहे. आशाताईंच्या जाण्यानं प्रचंड दुःख झालं. आपल्या सध्याच्या भावना या सगळ्या संदर्भात? मला नेहमी असं वाटतं की गायक कधी जग सोडून जातच नाही. कारण आपण माणूस गेला असं कधी म्हणतो जेव्हा श्वास थांबतात कोणाचे. पण इतक्या असंख्य गाण्यांमध्ये आशाताई आपला श्वासच सोडून गेलेले आहेत. आणि माझ्या माहितीनुसार आशाताईंचा रेकॉर्डही आहे गाण्यांचा. सगळ्यात जास्त गाणी आशाताईंनी गायलेली आहेत. मला वाटतं आशाताई भारतीय संगीतातल्या ओरिजिनल बंडखोर होत्या की कुठलीही सीमा ही ओलांडण्याकरताच असते आणि कुठलंही ग्लास सिलिंग हे तोडण्याकरताच असतं, अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे वार्धक्य आशाताईंना कधी आलंच नाही. अगदी त्यांच्या आवाजासारख्या त्याही चिरतरुण राहिल्या शेवटपर्यंत, वयाच्या 92व्या वर्षापर्यंत सुद्धा. आणि त्या गेल्या याचं दुःख आहे, कारण संगीताच्या सुवर्ण काळाशी जोडलेला एक शेवटचा तारा निखळला असं मला वाटतं. की शी वॉज द लास्ट पर्सन स्टँडिंग या सगळ्या त्या काळाचं प्रतिनिधी म्हणून. आणि आपल्याला बाकीचं त्यांचं माहितीच आहे की त्या किती व्हर्सटाईल होत्या, की झाले युवती मनापासून पिया तू अब तो आजापर्यंत त्यांची रेंज होती. आणि मला नाही वाटत की भारतात सोडा जगातल्या कुठल्याही गायिकेची इतकी रेंज असेल जितकी आशाताईंची होती. कारण मला असं वाटतं की त्या कुठलंही गाणं एक चॅलेंज म्हणून स्वीकारतात. हे त्यांच्याही बोलण्यात अनेकदा आलेलं आहे की असं कोणी जरी सुचवलं की हे जमणार नाही तर मी ते करूनच दाखवणार अशी जिद्द होती त्यांच्यात. आणि ते त्या करून दाखवायच्या. त्यामुळे बॉय जॉर्ज बरोबर पॉप संगीत त्या गायल्या, गुलाम अली बरोबर गझल गायल्या, आर.डी. बर्मन बरोबर सिनेमाची गाणी गायल्या, सुधीर फडक्यांबरोबर भावगीत गायल्या, हृदयनाथ मंगेशकरांबरोबर अभिजात कविता, मग त्या सुरेश भट असो, आरती प्रभू असो किंवा आपले राजा बढे असो, अशी अभिजात कविता त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली. असं कुठलं क्षेत्र नाही गाण्यातलं की जे आशाताईंच्या आवाजाने व्यापलेलं नाहीये. मला नेहमी असं वाटतं की सुरेश भटांनी जे लिहिलं की उरले उरात काही आवाज चांदण्यांचे, तर खरोखर चांदण्यांचा आवाज असता तर तो आशाताईंचाच असता असं मला वाटतं नाही. कारण किणकिणल्याप्रमाणे त्यांचा आवाज होता एखाद्या. अगदी. कौशलजी, आता तुम्ही उल्लेख केलात की त्यांच्या आवाजात जसं ते कायम आपण तारुण्य पाहत होतो, त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी तुम्हाला अनेकदा आली असेल. म्हणजे आम्ही जेव्हा स्क्रीनवर बघतो तेव्हा सुद्धा त्यांच्यामधला तो एक कायम जिंदादिलपणा दिसतो. प्रत्यक्ष भेटी दरम्यानचा एखादा प्रसंग आम्हाला सांगाल का? दुर्दैवाने अशी भेट माझी आणि त्यांची कधी झाली नाही. ओझरतीच एकदा एका कार्यक्रमात झाली होती भेट. पण त्यावेळी सुद्धा त्या अतिशय इतक्या गोड हसल्या त्या. आणि त्याच्या पलीकडे माझी अशी पर्सनल आठवण नाहीये. पण त्याची खंतही मला वाटत नाही. कारण म्हणजे बऱ्याचदा मला असं वाटतं की लताबाईंचं गाणं इतकं निर्मळ आणि हे होतं की एका तऱ्हेने ते अस्पर्शीय असं गाणं होतं. पण आशाताईंचं गाणं फार आपल्यातलं वाटतं, त्यांचं फार ओळखीचं वाटतं. मग गोरी गोरी पान फुलासारखी छान हे गाणं गाताना ते आपलीच बहीण गाते असं वाटतं. जेव्हा नाचरी मोरा गातायत ते आपल्याच कुटुंबातलं कोणीतरी मूल गाताय असं वाटतं. जेव्हा त्या अच्छा जी मैं हारी चलो मान जाऊ ना गायचं तेव्हा आपली प्रेयसी गाते असतात. इतकं ते जवळचं त्यांचं वाटायचं. त्यामुळे प्रत्यक्ष ओळख
त्यांच्याशी असली काय नसली काय मला तसं असं फारशी खंत वाटत नाही की आपल्याला त्या कधी भेटल्या नाहीत, कारण त्या गाण्यात इतक्या जवळून भेटत राहिल्या आपल्याला सगळ्यांनाच. जी, निश्चित. कौशलजी, धन्यवाद. आपण जय महाराष्ट्राला ही सगळी प्रतिक्रिया दिली यासाठी.